आज मी स्वामींच्या कोणत्या केंद्राला भेट दिली गेस करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर श्री स्वामी समर्थ. आज अचानक ठरलं स्वामींच्या केंद्रात जायचं आणि हे माझ्या लाईफमधलं दुसरं स्वामींचं केंद्र मी बघितलेलं. मग आई आणि मी जायचं ठरलं, पण प्लॅन थोडा उशिराच झाला म्हणून स्वामींची आरती काही हाती लागली नाही. केंद्रात पोहोचेपर्यंत तर अंधार पडला होता. गेल्यावर आधी हातपाय धुतले आणि औदुंबराच्या पाया पडलो. आत जाता स्वामींचा नामजप कानी पडला. आत बसलेली, बाहेर बसलेली सगळ्यांच्या मुखी स्वामींचंच नाव ऐकू येत होतं. मन एकदम प्रसन्न झालं. मस्त स्वामींचं दर्शन घेतलं. खूप शांत वाटत होतं. केंद्रातून परत जायला तर पायच निघत नव्हता. तिथे एक वेगळीच गोष्ट मी नोटीस केली. जर कोणाची काही इच्छा असेल तर स्वामीला सांगायची, तर लोक स्वामीसमोर नारळ आणि त्यावर सुपारी ठेवतात. हे असं काही असतं मला तर पहिल्यांदा माहिती पडलं. तुम्हाला हे माहिती होतं का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि विशेष म्हणजे 8 वाजून गेले तरी लोक दर्शनाला येणे चालूच होतं. आणि हे स्वामींचं केंद्र विदर्भातील बुलढाणामधील सरस्वती नगरमध्ये आहे. तुम्ही या केंद्रात कधी गेला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामी भक्त जर असाल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. बाहेर पडल्यावर दिसला गोल्यावाला. मग काय, माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं. स्वामींच्या चरणी गेल्यावर मनाला मिळणारी शांतता शब्दात सांगता येत नाही.